शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू आहे। मुंबईमध्ये रविकांत तुपकरांचे आंदोलन सुरू, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोठा एल्गार। नेमकं काय घडलं? नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून आता मुंबईमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनासाठी उतरले आहेत। सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यावर ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी तुपकरांनी मुंबईत आंदोलनाची भूमिका घेतली होती। विशेष म्हणजे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रविकांत तुपकर यांनी पोलिसांना चकवा देऊन आंदोलन सुरू केले होते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रविकांत तुपकरांची नेमकी मागणी काय आहे? तर नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी प्रमुख मागणी तुपकर यांनी केली आहे। यासोबतच कर्जमाफीसाठी पात्र असूनही विविध कारणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, जुन्या कर्जमाफीमधून राहून गेलेल्या पात्र शेतकऱ्यांचा विचार करावा आणि कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेत समाविष्ट करावे अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर प्रशासनाकडून तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर लक्ष ठेवण्यात आले होते। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। बातम्याही समोर आल्या आहेत। मुंबईतील आंदोलनापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेले वृत्त आहे। मात्र त्यानंतरही तुपकरांनी आंदोलनाचा प्रयत्न केला होता। मंत्रालय परिसरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन झाल्याचे वृत्त आहे। त्यामुळे आता या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। शेतकरी बांधवांनो, या आंदोलनामागे फक्त कर्जमाफीचा मुद्दा नाही तर कर्जमाफीच्या अंमलबजावणीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा मुद्दाही आहे। आता सरकार या मागण्यावर काय निर्णय घेत आहे? नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये मिळणार का? कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुपकरांच्या या आंदोलनानंतर सरकार शेतकऱ्यांसाठी कोणता मोठा निर्णय घेणार आहे याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। शेतकरी बांधवांनो, मुंबईत या आंदोलनाबाबत तुमचं काय मत आहे? नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान मिळायला हवे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच शेतकरी कर्जमाफी आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मुंबईमध्ये तुपकरांच्या आंदोलनामध्ये पुढे काय काय झाले आहे याविषयी आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान तो देणार नाही। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान। ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफी 2019च्या पूर्वीच्या शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफीमध्ये कोण म्हणतो देणार नाही? साहेब, आम्हाला जाऊ दे ना, आम्ही काही करणार नाही। आम्हाला तिथे जाऊ द्या, मंत्रालय त्याच्या अंतरावर आम्ही काही करणार नाही। आम्ही काही वेगळं काम करणार नाही। आम्ही काही असं आम्ही दहशतवादी नक्षलवादी असलं सम्राट हॉटेलच्या समोर साहेब ऐका ना, हो साहेब, आम्हाला जाऊ द्या, आम्ही तिथे आमचं निलाव आंदोलन करतो। सम्राट हॉटेल प्रतिकात्मक निलाव आंदोलन तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला नेला।
आमचं म्हणणं जे आहे, सर्व जे लोक आहे ना सर्व आम्ही घेतो आणि तिथे पण त्यांचं तेच मागणं. अरे आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे? आमच्या काही रास्त मागण्या आहेत, त्याच्या बाबतीत काही संवेदनशीलपणे बघणार आहे की नाही बघणार आहे सरकार? बघा नाही शेतकऱ्याची काय व्यथा आहे. आम्ही जाऊ द्या ना तिथं, काही अडचण नाही ना. आम्ही जातो पुढे. आम्हाला सपोर्ट जाऊ द्या. आम्ही तिथं जाऊन काही चुकीचं काम करणार नाही. तुम्हाला कसं वाटतं तसं काही होणार नाही. आमचं काय म्हणणं आहे, सरकारचे बदले सरकारला विकावे म्हणतात, आलेले पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला द्यावे. बरोबर आहे का? आम्हाला जाऊ द्या ना पुढे. काय आणि तुम्ही सोबत चला आमच्या काही चुकीचं होणार नाही. साईडने आम्ही पुढच्या वाहनाला आमचा त्रास होणार नाही. बघा साईडला रस्त्यात साईडला चालू. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख, कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख अनुदान. विकास तुमचा साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विकास तुमचा साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोणता माझा देत नाही, शेतकरी तुझीचा आमच्या मायबापाचा. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान तुम्ही आयटीआर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश. आता शांततेने चला, आपल्या ठिकाणावर गेल्यावर आपण भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान. आम्ही शांत पद्धतीने रस्त्याच्या बाजूनच बरं का साहेब, 2 लोक माझ्यावर चला, बघूया माझ्यावर गाडीत चला. ऐका जरा, आमचं म्हणणं बरोबर सांगा ना. तुम्ही साईडला या नव्हतं काय मागण्या आहेत अहिल्या देवी होळकर त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफी करा आणि 2019च्या अगोदर शेतकरी आहेत ₹50,000 देणार. 50,000 रुपयाची रक्कम फार कमी होते. आमचं म्हणणं आहे कमीत कमी 2 लाख रुपयाचं अनुदान या दुःखित शेतकऱ्यांना तुम्ही दिलं. तशा पद्धतीने रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयाचं अनुदान द्या, अशी आमची मागणी आहे. मंत्रालयाच्या दिशेनं आमचं म्हणणं लिलाव करा. त्यांच्या शासकीय ड्रायव्हर गाडीत बसला. सरकार चालवायचं मग शक्तीपीठ महामार्गाला 1 लाख कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहे? तुम्ही वाढवणच्या बंदराला पैसे कुठून दिले? मग आमदारांचे पगार थांबले का सरकारचे त्वरित पैसा नाही म्हणून?
मंत्र्यांच्या सुविधा थांबल्या का? प्रश्न असा आहे की जे नियमित करताय उद्या ते पण नियमित करणार नाही. एकूणच मग बँकेची आमचं परिस्थिती ही वाईट आहे. आमचं तेच म्हणणं आहे अनेक की प्रश्न थकीत शेतकऱ्यांना मागण्या मागताय ते आता काही असं तुम्हाला नाही वाटत? अजिबात वाटत नाही. थकीत शेतकऱ्यांना जर 2 लाख रुपये आपण देऊ शकतो तर रेग्युलर होणाऱ्या शेतकऱ्यांना पण 2 लाख रुपये दिलं पाहिजे. त्याचा बोजा सरकारवर भार पडत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला अनुदान पाहिजे. आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही काही नक्षलवादी दहशतवादी नाही आहोत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. संविधानिक मार्गाने शेतकऱ्यांना 2 लाख रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख मी एकटाच होतो नाही